नमस्कार. हा, नमस्कार. विद्युत मावशी, परत मला तुम्हाला भेटायला खरंच खूप छान वाटतंय, नेहमीसारखंच. आणि आज हं, तर जास्त एक्साइटमेंट वाटतेय, कारण आत्ताच की हं. कोविडचे रिस्ट्रिक्शन्स आता कमी होणार आहेत आणि होय. सगळ्यांनाच एकूणात प्रवासाची थोडीफार मुभा मिळणार आहे म्हणा, किंवा विचार करत असताना की कोविडमुळे आपण कसे सगळे एका ठिकाणी लॉकडाऊन म्हणतो तशा टाईप राहिलो हो ना. होतो. आणि आता हं. ह्या रिस्ट्रिक्शन थोड्या लूज होत आहेत, वॅक्सिनेशन झालंय, तर सगळ्यांमध्ये एक नवीन एक्साइटमेंट आली असं वाटतंय. तुम्हालाही वाटतं का तसंच? अगदी निश्चित वाटतं ना. हा, जरा हातपाय मोकळे करून कुठेतरी फिरून यायला मिळेल आणखीन लांब, बरोबर रोजच्या बरोबर. फिरण्याच्या पलीकडे. खरंय खरंय. हं, आणि आपण जेव्हा प्रवास म्हणतो, म्हणजे आय थिंक कोविड रिस्ट्रिक्शन्स कमी होणार आहे याचा सगळ्यात आनंद लोकांना यासाठीच आहे की लोकांना हं, ठिकठिकाणी जाता येणार आहे. तर वाटलं हं, की असंच काही तुमच्याकडे प्रवास वर्णनांचा खजिना असेल, तुम्ही कुठे हं. जाऊन आलायत आणि त्याच्यामधलं तुम्हाला काय आवडलंय, किंवा हो. व्यक्तिचित्रण काही जे असेल, अशा काही छान गोष्टी तुम्ही तुमच्या ललित लेखांद्वारे शेअर करणार असाल तर जरूर आवडेल ऐकायला. हं. प्रवास वर्णनाचा खजिना म्हटला, पण प्रवास वर्णन खरंच मी लहानपणापासून इतके प्रवास केलेले आहेत, की दर खेपेला मी काही ना काहीतरी त्याच्याबद्दलच्या माझ्या आठवणी माझ्यापुरत्या तरी लिहून ठेवत असे. मग एकेकाळी त्या सगळ्यामधून चांगले निवडक काही काही लेख निवडून त्यांचं एक पुस्तक सुद्धा करून टाकलेलं आहे. आणि हो, त्याचं नाव आहे यथा काष्ठंच काष्ठंच. माझ्याकडे आहे ते तुला दाखवायला. हे पहा. अरे वा. यथा काष्ठंच काष्ठंच. काष्ठांच्या. असं दिवसाचा म्हणून जर शोधून काढून लेख वाचायचा असला, तर त्याच्यामध्ये विदर्भाच्या प्रवासाला मी गेले होते. त्याच्याबद्दलचा लेख वाचावा असं मला वाटलं. कारण तो लेख जरा प्रवास लेख म्हणून वेगळाच आहे, असंही मला वाटलं. कसा तो तुला कळेलच आत्ता. पण मी एक वा. त्याच्या आधी त्या अं, यथा काष्ठंच काष्ठंच ह्या पुस्तकाला सुरुवात करण्यापूर्वी मी एक पानभर लिहिली होती माझी भूमिका म्हणून. ती आणखीन वाढवून त्याच्यामध्ये नंतर छापली गेली. पण मी ती बांधाबांध या नावाखाली एक पानभर लिहिलं होतं. काय ते तुला वाचून दाखवते. ते असं की आयुष्यभर मी प्रवास करते आहे, प्रवासी वृत्तीने जगतेच आहे म्हटलं तरी चालेल. मी प्रवासात कॅमेरा नेऊन तो आठवणीने वापरल्याचं फारसं कधी आठवत नाही, पण आठवणी मनात असतात आणि त्यात काही वेगळं आणि संस्मरणीय जाणवलं की त्या इतरांसाठी कागदावर उतरतात. प्रवासाची गोडी आई वडिलांनी लावली. स्वतःच्या 2 मुलींना स्थावर मिळकत करून ठेवण्याऐवजी त्यांनी लहानपणापासून छोट्या मोठ्या प्रवासाला नेऊन जंगम गोष्टींची किंमत कळू दिली. त्यांच्याबरोबर काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंतच्या लांबलचक ट्रिपांनी आमच्या लहानपणच्या उन्हाळी सुट्ट्या भरलेल्या असत. लग्नगाठ मी स्थावर वृत्तीच्या संस्कृत संशोधकाशी घातल्यामुळे कदाचित या जिप्सीपणाला खीळ पडती, पण मुळात तो भारत सोडून शिकायला अमेरिकेत गेला होता. मीही तिथेच जाऊन त्याच्याशी लग्न केल्यामुळे आणि नंतर कॅनडात घर केल्यामुळे कमीत कमी घर ते माहेर अशा वाऱ्या सुद्धा विमान मार्गे होऊ लागल्या. शिवाय उत्तर अमेरिकेत अनेक लोक फिरस्तेच असल्यामुळे त्यांच्या संसर्गजन्य वृत्तीची बाधा होऊन म्हणा, नवऱ्यानेही मला बरेच फिरवले. जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा कधी नवऱ्या मुलांसह, कधी मित्रमैत्रिणींसह, कधी एकटी अशी मी फिरतच आहे. अजूनही फिरणार आहे. प्रवासही कधी सातासमुद्रापलीकडचा तर कधी त्याच गावातला असतो. कधी नेहमीच्या स्थळांमध्ये नवीन काही सापडवून देणारा असतो. कधी विमानातला, कधी आगगाडी, कधी सायकल, रिक्षा, काय वाटेल त्या वाहनातून केलेला. आणि कधी कधी मी एका जागी बसूनही मनाने मी सगळीकडे फिरून येते. कधी खूप लांब जाऊन देखील आपल्याच घरात असल्यासारखं मला वाटतं. असं मी लिहिलेलं. छोट्याशा लेखातल्या 2 गोष्टी खूप आवडल्या. त्या हा म्हणजे स्थावर आणि जंगमचा असा अर्थ असतो असं मला म्हणजे नव्हतंच मला माहिती म्हणा, की जंगम लक्षात आलं मालमत्ता नव्हतं. म्हणजे काय. स्थावर जंगम मालमत्ता. हा जंगम ह्याचा अर्थ चालणारी, हा म्हणजे हा. अस्थिर अशी. आणि राईट. स्थावर म्हणजे ती स्थिर असते अशी, बरोबर. एका जागी. तर हे त्याच्यातलं आहे ना. राईट राईट. तर स्थावरचा साधारण स्टे, कळलं होतं. दॅट विच स्टेबल, दॅट विच इज स्टेबल, येस येस. नाही का. आणि आणि दुसरं जंगम मग तुला माहितीये, लिंगायत लोकांच्या मधले जे त्यांचे प्रीस्ट असतात ना,
त्यांना ते जंगम म्हणतात, कारण ते एका जागी थांबत नाही, ते सगळीकडे फिरतात. तेव्हा जंगमचा तो अर्थ आहे, फिरणारा. अरे वा, ते मला आवडलं खूप. नवीन जंगमचा अर्थ नवीन माहित झाला मला. आणि दुसरी ती ओळ आवडली की मनात पासून मनातल्या मनातच कुठे फिरून येतो आपण. ते तर आपण खूप वेळा करतो आणि एस्पेशली या कोविडच्या काळात तर म्हणजे आय थिंक घर बसले आपण भरपूर फिरून आलो आपण एक्सपर्टच झालो त्याच्यामध्ये. अगदी अगदी. हा, पण नवीन पर्यटनाच्या लेखामध्ये तुला जे दुसरं आवडलंय ते पुष्कळसं दिसेल, म्हणूनही मी तो आता वाचायला घेते. तर विदर्भाच्या 10 दिवसांच्या पर्यटनाला मी 2009च्या जानेवारीत जाऊन आले. या पर्यटनात मी जवळजवळ 30 लोकांसह एका बसमधून सलग प्रवास केला आणि हर तऱ्हेच्या गोष्टी पाहिल्या. आमच्या हर हुन्नरी पर्यटन प्रमुखाने अगदी भरगच्च आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रम आखला होता. आम्ही वर्धा, नागपूर, चंद्रपूर वगैरे मोठ्या शहरांना बोज्जा केलं. तिथून पवनारचा विनोबांचा आश्रम आणि सेवाग्रामचा बापूजींचा असे ऐतिहासिक आश्रम पाहिले. आनंदवन, हेमलकसा आणि शोधग्राम या आधुनिक भारतातील समाजोत्थानाच्या 3 तीर्थस्थानांची भेट घेतली. ताडोबा, आलापल्ली वगैरे जंगलातून रपेट मारली. सागवान, ऐन, धावडा, बेहडा, तेंदूपत्ता वगैरे वृक्षवल्ली आणि हरण, चितळ, रानकुत्री, गवे, रानडुकर, माकडं वगैरे सोयरी वनचरे पाहिली. लोणारचं उल्कापातानं निर्माण झालेलं नयन मनोहर सरोवर न्याहाळलं. चंद्रपूर जवळची कोळशाची खाण प्रत्यक्ष पाहिली आणि माहूरची रेणुका, कळंबचा चिंतामणी गणेश, चंद्रपूरची महाकाली आणि वाशिमचा बालाजी अशी देवस्थानही पाहिली. रामटेकचं कालिदासाचं स्मारक, मनसरचं उत्खननात सापडलेलं प्राचीन शहर, शेगावचं गजानन महाराजांचं समाधीस्थान आणि त्याच्या जवळचं आनंद सागर हे नयनरम्य जलाशय उद्यान, त्यातील विवेकानंद ध्यान मंदिर ही काही ठिकाणं तर पुनरागमनायच असं खुणावत कायमची मनात राहून गेलेली आहे. विदर्भाच्या या 10 दिवसांच्या पर्यटनात बाकीचंही भरपूर होतं, पण त्या संबंधी प्रवास वर्णन लिहिण्याचा माझा विचार नाही. माझ्या या लेखाचा हेतू जरा वेगळाच आहे. या पर्यटनात पाहिलेल्या अनेक स्थळांमध्ये मला स्त्री शक्तीचे विविध साक्षात्कार झाले. कधी पौराणिक तर कधी ऐतिहासिक, कधी प्राचीन काळातील पुरातन स्त्री तर कधी अगदी आजकालच्या काळातील तुमच्या आमच्या ओळखीची स्त्री माझ्या पुढे वेगवेगळ्या संदर्भात येत राहिली. कधी ती प्रत्यक्ष दिसली, कधी आडून, तर कधी केवळ कथा, दंतकथा, मंदिरं, स्मारकं यांच्या माध्यमातून तिची ओळख झाली. आणि अशा वेगवेगळ्या काळातील स्त्रीची, तिच्यातील अंतःशक्तीची माझ्या पुढ्यात प्रकटलेली किंवा मला त्यावेळी जाणवलेली विविध रूपं निरखताना मी माझ्या मनाशी गुपचूप संवाद करीत राहिले. आता तोच संवाद तुमच्याशी साधायचा प्रयास आहे. स्त्री शक्ती आणि तिचे विविध आविष्कार या संबंधी मला साहजिकच चिरंतन आस्था असल्यामुळे कुठेही फिरताना, काहीही बघताना या विचारांचं माझ्या मनात नेहमीच एक अधिष्ठान असतं. विदर्भाच्या विविध रंगी, विविध ढंगी पर्यटनात बाकी सर्व प्रकारचा आनंद घेताना मला या विशिष्ट संदर्भात जे जाणवलं तेवढंच मी या लेखातून मांडणार आहे. पहिली पाहिली ती माहूरची रेणुका. माहूरच्या रेणुकेचं दर्शन घेताना जमदग्नी, रेणुका आणि परशुराम यांची पौराणिक कथा समोर आली. रेणुकेला देवी मानलं जातं, मातृदेवता मानलं जातं आणि इथल्या रेणुकेला तर जागृत देवी स्थान मानलं जातं. पण रेणुकेची कथा कशी आहे? हे कथानक म्हणजे स्त्रीच्या पातिव्रत्याविषयीच्या अतिरिक्त कल्पनांचं एक उत्तम उदाहरण आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. आमचे पर्यटन प्रमुख तिची संक्षिप्त कथा सांगत होते. पुराणांमधून मी ती आधीच वाचलेली होती. जमदग्नी ऋषीच्या रोजच्या पूजेसाठी नदीवर पाणी आणायला गेलेल्या रेणुकेने त्या जलात आपल्या सहचरींसह क्रीडा करणाऱ्या गंधर्व राजाला पाहून तिथेच थोडा वेळ रेंगाळले. त्यामुळे नेहमीपेक्षा घरी यायला तिला उशीर व्हावा. त्या सुंदर जलक्रीडेमध्ये ती मनाने गुंगली. एवढ्याच तिच्या अपराधाने खवळून जाऊन संतापी जमदग्नीने आपल्या सुशील भार्येचा शिरच्छेद करायला आपल्या मुलांना आज्ञा द्यावी. त्यातही ज्या मुलाने ते अघोरी कृत्य करणे नाकारले त्याला शाप द्यावा.
आणि ज्या धाकट्या परशुरामाने पित्याच्या आज्ञेने ते आईच्या वधाचे काम पार पाडले, त्या परशुरामाला आपल्या देवांच्या अवतारात स्थान मिळावे, हे सगळे पुन्हा एकदा मनासमोर आल्यावर असे वाटले की आपल्या दैवत कथांमध्ये किती तरतऱ्हांचे नमुने आदर्श म्हणून गणले गेले आहेत. पित्याच्या आज्ञेच्या योग्यतेचा विचार न करता केवळ आज्ञापालन करण्यापायी प्रत्यक्ष मातेचा वध करणारा आणि नंतरही आपल्या मात्या पित्यांचा वध करणाऱ्या क्षत्रिय राजाचा सूड घेण्यासाठी 21 वेळा धरती निक्षत्रिय करणारा कृतिवीर परशुराम विष्णूचा 6वा अवतार गणला गेला आहे. कदाचित ज्या परशुरामाने पित्याची आज्ञा पाळून अघोरी मातृवध केला, त्यानेच नंतर पित्याचा क्रोध शांत झाल्यावर त्या रेणुकेच्याच जीवदानाचा वर पित्याकडे मागितला, एवढ्यावर त्याचं सद्गुणीपण भाविक लोकांपुरतं सिद्ध होत असावं. तरी बरं, धर्मपत्नीवर एवढी आग पाखडणाऱ्या प्रत्यक्ष जमदग्नीला कोणी पूजत नाही, पण त्या ऋषीच्या क्रोधाग्नीत नाहक बळी पडलेल्या रेणुकेला मात्र आपल्या समाजानं देवी मानलंय. भारतीय दैवत कथांची ही खासियत आहे असं म्हणायला हरकत नाही. ज्या स्त्रियांवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे अन्याय झालेला आहे, कधी त्या स्त्रीच्या पतीकडून तर कधी तिच्या घरच्यांकडून, अशा अन्याय सोसणाऱ्या स्त्रीला पुढे कधीतरी भारतीय कथा साहित्य देवी पदाला नेऊन पोचवतं. आपल्या लोककथांच्या परंपरेने त्या स्त्रियांना मिळवून दिलेला हा काव्यात्म न्यायच म्हणायला हवा, पोएटिक जस्टिस. प्रातस्मरणीय पंचकन्यांची यादी देणारा श्लोक पहा. अहल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरी तथा पंचकन्यां स्मरेन नित्यं महापातक नाशनम. या श्लोकात अशाच स्त्रियांचा समावेश आहे की ज्यांच्यावर काही ना काही अन्याय पुरुषांकडून लादला गेला होता, पण त्या साऱ्या जणींना आपल्या भारतीय परंपरेने काव्यात्म न्याय दिला आणि स्त्री आणि पुरुष सर्वांसाठी चिरस्मरणीय बनवून टाकलं. अर्थात पौराणिक कथाही आपल्यापैकीच कोणीतरी द्रष्ट्या आणि संवादशील व्यक्तीने त्या वेळच्या समाजातील संकल्पनांना स्थायी करण्यासाठी किंवा समाजाला नवीन संकल्पना देण्यासाठीच रचलेल्या असतात. त्यात जसे त्या वेळच्या समाजमनाचे त्यातील नीती कल्पनांचं प्रतिबिंब पडलेलं आपल्याला विचार केल्यावर दिसतं, तसंच आपल्याकडच्या देवाच्या अवतार संकल्पनांमध्ये सुद्धा उत्तरोत्तर थोडी बहुत का होईना प्रगती होत असते, असंही आपल्याला चिकित्सक विचार केला तर जाणवत राहतं. नीट पाहायला गेलं तर विष्णूच्या 6व्या अवतारात परशुरामाने केलेल्या या मातृवधाशी तुलना करता येईल अशी एक कथा आपल्याला विष्णूच्या 7व्या अवतारातही सापडते. रेणुकेची कथा आणि अहल्येची कथा या 2 कथांच्या साच्यांची तुलना आपण केली तर स्त्रीच्या तथाकथित पातिव्रत्य भंगाकडे पाहण्याची कथाकारांची दृष्टी बदलत चालली आहे असा निष्कर्ष काढता येतो. आणि रेणुकेच्या मानसिक चांचल्यापायी तिला तिच्या संतापी नवऱ्याने देहांत फरमावला आणि परशुरामाने त्या शिक्षेची अंमलबजावणी केली. पण प्रत्यक्ष व्यभिचार करून नंतर ते पतीच्या लक्षात आल्यावर त्या ऋषी शापाने शिळा होऊन पडलेल्या अहल्येच्या बाबतीत त्या दोघांहून पुढच्या काळातील रामाने मात्र वेगळी वागणूक दाखवली. नुसत्या मानसिक व्यभिचारिणीचाच नव्हे तर प्रत्यक्ष व्यभिचार केलेल्या स्त्रीचा देखील या नव्या देवावताराने उद्धार केला. तिला तिच्या अपराधाबद्दल नवऱ्याकडून मिळालेल्या शिळा होण्याच्या शापातून तिची रामाने सुटका केली आणि तिला पुन्हा व्यक्ती म्हणून प्रतिष्ठापित केलं, असाच संदेश अहल्येच्या कथेतून रामायणातून आपल्याला मिळतो. रेणुका जमदग्नी आणि त्यांचा प्रत्यक्ष पुत्र परशुराम या त्रिकोणासारखाच गौतम अहल्या आणि त्यांना पुत्रासमान शोभावा असा दाशरथी राम हा या पुढच्या अवतार कथेतील त्रिकोण आहे. पण या 2 कथांच्या परिणतीमध्ये असलेला फरक लक्षणीय आहे. हा फरकच जनमानसातील स्त्रीच्या पातिव्रत्या संबंधीच्या कल्पनांमध्ये अपराध आणि शिक्षा यापासून सुरुवात करून अपराध आणि क्षमा इथपर्यंत प्रगतीचा आलेख दाखवतो असं समजायला हरकत नाही. अर्थात दैवत कथा या एकसुरी किंवा एकेरी कधीच नसतात. माणूस प्रत्यक्षात जितका व्यामिश्र असतो तितक्याच प्रमाणात दैवत कथांमधील माणसाचं किंवा देवाचं वागणं व्यामिश्रच असतं. म्हणूनच रामाच्याही कथेत त्याचं ऋषीपत्नी असलेल्या अहल्येच्या संदर्भातलं आधीचं क्षमाशील वागणं
आणि स्वतःची धर्मपत्नी असलेल्या सीतेच्या संदर्भातलं नंतरचं निर्घृण म्हणता येईल असं वागणं यातही तफावत दिसतेच. पण तो आणखीनच वेगळा, मोठा आणि बहुचर्चित विषय आहे. संध्याकाळच्या संधिप्रकाशात त्या रेणुकेच्या मंदिरालगतच्या मातृतीर्थावर आम्ही उभे होतो. तिथल्या पाण्याची गढूळ, शेवाळलेली आणि अत्यंत गलिच्छ अवस्था पाहताना त्यात नसले तरी माझ्या मनात विचारांचे तरंग उमटत होते. या तीर्थावर येऊन परशुरामाने स्वतःच्या माता पितरांचं तर्पण केलं, तसं स्वतःच्या पितरांचं तर्पण करण्याचा संकल्प आमचे पर्यटन प्रमुख आम्हाला सांगत असताना मी मात्र मनाने त्या रेणुकेच्या काळात भ्रमण करीत होते. गंधर्वराज आणि त्यांच्या सख्यांची जलक्रीडा ऋषीपत्नी रेणुकेच्या नजरेतून न्याहाळीत होते. अत्यंत मानवी भावभावना उरात घेऊन जगलेल्या आणि त्यापायी अन्याय सोसणाऱ्या मानवी रेणुकेच्या स्वत्वाची ओळख नव्याने करून घेत होते. आणि ज्यांच्यावर घोर अन्याय झाले अशा खऱ्याखुऱ्या हाडामासाच्या जिवंत स्त्रियांना मरणोत्तर देवता मानून कमीत कमी काव्यात्मक न्याय तरी त्यांच्या पदरी घालणाऱ्या आपल्या व्यापक आणि क्षमाशील समाज मनाचा दांडोळा घेत. रेणुके शेजारच्या टेकडीवर एक अनसुयेचं मंदिर आहे. जाईपर्यंत फार अंधार झाल्यामुळे आणखी एक टेकडी चढून तिचं प्रत्यक्ष दर्शन घेण्याचा विचार सर्वानुमते आम्हाला सोडावा लागला. पण अनसुयेच्या मंदिराच्या परिसराजवळ गेल्यामुळे खंबीर पतिव्रता अनसुया आणि 3 देवांनी तिची पाहिलेली सत्व परीक्षा याही पौराणिक कथेची स्मृती पुन्हा एकदा जागी झाली. अनसुया कथा या विषयावर मी पूर्वी बरंच संशोधन केलेलं होतं. वाल्मिकीचं रामायण, आपली काही पुराणं आणि एकनाथांनी रचलेल्या आख्यानांमध्ये आलेल्या अनसुयेच्या कथेचे सगळे संदर्भ तपासून त्यावेळी लिहिलेला एक मोठा संशोधन लेख मी अमेरिकन ओरिएंटल सोसायटीच्या फिलाडेल्फियामध्ये भरलेल्या सभेत विद्वानांपुढे सादर केला होता. नंतर अनसुया अ पतिव्रता विथ पानाश या नावाने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या प्रकाशन गृहाच्या एका संशोधन निबंध संग्रहात तो प्रकाशितही झाला. फेसेस ऑफ द फेमिनिन इन एन्शंट, मिडिवल अँड मॉडर्न इंडिया असं त्या पुस्तकाचं संग्रहाचं नाव होतं. एडिटेड बाय मंदाक्रांता बोस, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, न्यूयॉर्क आणि ऑक्सफर्ड 2000 मध्ये तो प्रकाशित झाला. त्यावेळी अभ्यासलेले अनसुयेच्या बदलत जाणाऱ्या कथेचे सगळे संदर्भ विदर्भात तिच्या परिसरात पोचल्यावर मला पुन्हा एकदा आठवले. खरं तर रेणुका आणि अनसुया या दोघीही वैदर्भी स्त्रिया ऋषीपत्नीच होत्या आणि दोघांनाही आपल्या परंपरेने वंद्य मानले आहे. पण दोघींच्या स्वभावात आणि चरित्रात मात्र भरपूर वेगळेपणा आहे. एक जण वाट्याला आणलेलं निमूट सोसणारी, तर दुसरी त्याच्याशी प्रत्यक्ष सामना करणारी, असा हा 2 पतिव्रतांमधील मूलभूत फरक आहे. जमदग्नीसारखा आग्यावेताळ पती, वाट्याला आलेली रेणुका स्वतः मुळात पतिव्रता असून देखील स्वतःच्या नवऱ्याच्या क्रोधाला अगतिक होऊन सामोरी गेली आणि शेवटी अबोलपणे त्या अनाठायी क्रोधाग्नीत बळीच पडली. तिचा पतीच तिचा प्राणघातक आणि तिचा पुत्रच तिचा प्राणहारक झाला. पण अत्री आणि अनसुया यांच्या पौराणिक कथेत एक वेगळाच हृदय वेगळेपणा जोपासलेला आहे. स्वतःच्या आणि पतीच्या परस्पर विश्वासाच्या बळावर संसारात मनाने स्थिर असलेल्या अनसुयेची कथा ही माझी एक आवडती कथा आहे. कारण पती पत्नींच्या संसारात परस्पर सामंजस्य जर असेल तर स्त्री कोणत्याही बाह्य आपत्तीला, अगदी दैवी कुटिलतेला देखील कसं खंबीरपणे तोंड देऊ शकते, तेच ही कथा अतिशय काव्यात्मक आणि नाट्यमय पद्धतीने दाखवते. पातिव्रत्याची कसोटी घेणाऱ्या 1 नाही 2 नाही 3 देवांच्या कुटिल नीतीला बळी न पडता अनसुयेने स्वतःच्या बुद्धिचातुर्याने त्या देवांनाच बालक करून त्यांच्या कपटाला हास्यास्पद केलं. अशी अनसुयेची दत्तजन्माची कथा आपल्याला परिचित आहे. लग्न होऊन आम्हाला भिक्षा वाढ असा खोड्याळ पेच तिला टाकणाऱ्या देवांना तिने बालभावात परिवर्तित करून स्तनपान दिलेले आहे. या कथेचा एक विशेष म्हणजे या कथेत अत्री ऋषींना अजिबात काम नाही. अनसुया यातली खरोखरीची नायिका आहे. स्वतःच्या भविष्यात सर्व काही अनसुयाच करते. स्त्रीच्या पातिव्रत्याच्या या सत्व परीक्षेत ऋषीपत्नी अनसुया स्वतःच्या भविष्याला स्वतःच्या हातात घेते.
पुढ्यात आलेल्या संकटाला तोंड देताना ही बुद्धिमान स्त्री आपल्या मनाने एक अद्वितीय निर्णय घेऊन कपटी पुरुषांना किंवा कारस्थानी देवांना सामोरी जाते. त्यांच्यावर मातृरूपात कुरघोडी करण्यात यशस्वी होते. या पातिव्रत्य संबद्ध कथेत देवांनी रचलेला डाव त्यांच्यावरच उलटतो आणि त्याचा अक्षरशः बालिश पोर खेळ होतो. खट्याळ देवांचंही बालपात परिवर्तन करणाऱ्या शांत पण खंबीर स्त्रीची ही अत्यंत नाट्यपूर्ण कथा आठवली की स्त्रीबद्दल खरीखुरी सहानुभूती असणाऱ्या, स्त्रीच्या आंतरिक सामर्थ्याला नीट ओळखणाऱ्या कुणा पारंपरिक लेखकाने ती रचली असावी असं मला राहून राहून वाटतं. वैदिक, पौराणिक आणि अर्वाचीन कथा साहित्यातून अनसूयेचं व्यक्तित्व वेगवेगळ्या अंगांनी विकसित होत गेलं आहे. रामायणातली सीतेला दागिने देणारी आणि सीतेची कथा तिच्या तोंडून कौतुकाने ऐकणारी अनसूया पांढऱ्या केसांची, सुरकुतलेल्या अंगाची वृद्ध आहे. चालताना ती वाऱ्याने केळ कापावी तशी थरथरते. एरवी भारतीय, विशेषतः महाराष्ट्रीय पतीला स्वतःच्या पत्नीबद्दल बोलताना संकोच वाटतो, पण रामायणात अनसूयेबद्दलचे कौतुकोद्गार प्रत्यक्ष अत्री ऋषींनीच काढलेले आहेत. तिच्या तपोबलाचे, तिच्या अजिबात न रागावणाऱ्या गोड स्वभावाचे आणि देवांनाही मदत करणाऱ्या बुद्धिचातुर्याचे संदर्भ स्वतः तिच्या पतीच्या तोंडूनच रामाला समजतात. बाकी पुराणातूनही तिने वेळोवेळी दाखवलेल्या समयसूचकतेचे, तिच्या अक्कल हुशारीचे आणि पातिव्रत्याच्या प्रभावाचे अनेक उल्लेख येतात. पण मराठी जनमानसात अढळ स्थान मिळवणारी अनसूया मात्र चिरतरुण आहे, सौंदर्यवती आणि देवांनी घेतलेल्या सत्व परीक्षेत स्वतःच्या बुद्धीच्या बळावर यशस्वी होणारी पतिव्रता आहे. पूर्वी अनेकदा अभ्यासलेल्या आणि नेहमीच आवडलेल्या अनसूयेच्या विलक्षण व्यक्तिमत्वाची आठवण अनसूयेच्या मंदिराच्या अधिकाधिक काळोखात बुडून जाणाऱ्या परिसरात जागी झाली. त्या तल्लख बुद्धीच्या, यशस्विनी, तेजस्विनी अशा पतिव्रतेच्या आठवणी मी मनोमन रमले. इथे थांबूया. सुंदर विद्युत मावशी, बापरे. वेगळंच आहे ना, खूप वेगळं आहे. आणि म्हणजे माझा प्रवास म्हटल्यानंतर एक असं स्टँडर्ड विजन होतं, त्याच्यापासून खूपच म्हणजे एकदम तुम्ही वेगळ्या ह्याच्यामध्ये घेऊन गेलात. काय म्हणायचं ना, मी ऍक्च्युली मला अहिल्या आणि अनुसूया किंवा रेणुका देवी त्या सगळ्यांच्या अशा गोष्टी साधारण माहिती आहेत, परंतु हा की लहानपणी ऐकलेल्या वगैरे म्हणून, पण तुम्ही त्याचा सगळा संदर्भ परत हे केलात ना, रिवर्क केल्यासारखं. खूप छान, म्हणजे खूपच छान. आणि ऍक्च्युली प्रवासात तेच असतं नाही का, की नुसते स्थळं बघणं, पण त्यातून आपल्या सगळ्या मेमरीज, आपल्या आधी ऐकलेल्या गोष्टी, बघितलेली माणसं ही आपण परत आठवत राहतो. आणि खूप छान, म्हणजे ऍक्च्युली खूप वेगळ्या प्रकारचा प्रवास. हा, खरंच आहे. आपण मनाने प्रवास करायला हवा आणि त्याच्यासाठी मी ह्याची सुरुवात केली आता वाचायला, कारण हे एक वेगळंच होतं. तसे प्रवास लेख आहेत, प्रवासात काय पाहिलं वगैरे हेही दाखवणारे किंवा सांगणारे त्यांच्याबद्दल, पण मला असं वाटलं की एकदमच वेगळं करूया ना जरा. आणि ह्याचं कारण आणखीन एक सांगते. हे असं मला करावंसं त्यावेळी वाटलं. ह्याचं कारण असं की मी युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियामध्ये इंडियन मिथॉलॉजी हाही विषय शिकवलेला आहे, आणि त्यामुळे आपल्या ज्या दैवत कथा, आपल्या ज्या मिथ्य कथा आहेत त्या सगळ्या वाचून त्यांच्याबद्दल डोळस विचार करण्याचा एक परिपाठ होता माझा त्यावेळेला, आणि तेच मी विद्यार्थ्यांना शिकवतही असेल. आणि मला असं वाटतं की आपल्याच सगळ्या पौराणिक कथांना नीट तपासून कोणी, कधी, का त्या तशा लिहिल्या असाव्यात, विशेषतः का, हा विषय मला फार महत्वाचा वाटतो. तर तो ह्याच्यात एक त्याचा उपोद्घात आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर. आणि मला हे खूपच पटलं ऍक्च्युली, की आपण नुसतं म्हणतो आपलं भारतीय कल्चर किती ग्रेट किंवा सगळ्या गोष्टी, परंतु त्यामागचं का मीमांसा. आणि आता एस्पेशली आता माझ्या मुली इथे आहेत, मोठ्या होत आहेत, तर त्यांचा नेहमी प्रश्न असतो का का का. पण का हाच प्रश्न फार महत्वाचा आहे आपल्याला. आपण सगळ्यांनी जर डोळसपणाने विचार केला ना, तर आपणच आपली उत्तरं शोधून काढू शकतो. भारतीय संस्कृती ग्रेट याच्याबद्दल मलाही फारशी शंका नाही, पण का ग्रेट, ती नेमकी काय झाल्यामुळे ग्रेट, त्याच्यामध्ये जी अशी ब्लेटंट उदाहरणं जी सापडतात अन्यायाची, त्याचं काय, असं जेव्हा माणसं विचारतात आपल्याला, विशेषतः पुढची पिढी, तेव्हा आधीच आपण त्याच्याबद्दल जर विचार केलेला असला तरच आपण त्याला नीटपणाने उत्तर देऊ शकतो ना. मस्त. हा प्रवास मला खूप आवडला, खूपच आवडला. थँक्यू सो मच. वेलकम. मस्त.